आमच्या महत्वाच्या सर्व ऊसतोड कामगारांच्या संघटनेची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही जो 25 तारखेचा अल्टिमेट दिला होता तरी आम्हाला निरोप आला की आमचे नेत्या पंकजाताई मुंडे आणि सुरेश अण्णा धस यांचं साखर संघाबरोबर बोलणं झालं की बाबा आम्ही 5 तारखेच्या आत तुमचा निर्णय मिटवतो। म्हणून आम्ही सर्व संघटनेने हा निर्णय कालचा हा बंद मागे घेतलेला आहे। परंतु जर 5 तारखेच्या नंतर आमचा निर्णय 5 तारखेपर्यंत नाही झाला तर आमच्या सर्व संघटनेसहित आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे व सुरेश अण्णा धस यांच्यासहित आम्ही सगळे रस्त्यावर उतरून कोयता बंद करणार आहोत। आणि जो आमचा दरवाढीचा प्रश्न आहे, आम्ही जास्त त्यांना मागत नाहीत, ते जे मशीनला दर देतात तेवढंच आम्ही त्यांना मागतोय। मशीन इतका दर आमच्या मजुराला द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। परंतु काय झालंय, त्यांच्याकडे मशीनला ज्यादा दर द्यायचा आणि मजुराला मात्र कमी दर द्यायचा। चांगला ऊस मशीननी तोडायचा, खराब ऊस मजुरांनी तोडायचा आणि खराब तोडून मजुराला दर कमी द्यायचा। याच्यामुळं आमच्या मजुराची खूप पिळवणूक चाललेली आहे, म्हणून आम्ही हा संप लावून धरलेला आहे। तरी आता 3 वर्ष होऊन गेलेलं आहे, आमचा करार करा म्हणून आम्ही 4 महिन्यापासून त्यांना निवेदनं दिलेली आहेत, परंतु साखर संघ टाळत कायमस्वरूपी हे टाळत आलेले आहे। तरी आता त्यांचा अल्टिमेट आला आम्हाला 5 तारखेच्या आत आम्ही तुमचं बैठक मिटवतो। 5 तारखेला जर तोडगा मान्य नाही झाला तर महाराष्ट्रातल्या आम्ही एकाही कारखान्याचं धुराडं पिटू देणार नाही, चालू देणार नाहीत, असं आमचे नेते सहित आम्ही रस्त्यावर उतरून पूर्ण महाराष्ट्रातला कोयता बंद करणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रातले कारखाने बंद करणार आहोत। हो, आमच्या बरोबर कोयता घेऊन त्या सुद्धा आमच्या बरोबर आंदोलनात राहणार आहेत। सुरेश अण्णा धस आणि पंकजाताई मुंडे दोन्ही आमच्या बरोबर राहणार आहेत। आज एक बैठक झाली, पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये पंकजा मुंडेंनं खऱ्या अर्थानं ऊसतोड मजुरांचा वाटोळा केलेला आहे, त्यामुळे पंकजा मुंडेंना आम्हाला मान्य नाही असा आरोप केला। अशा म्हणणाऱ्या संघटनाकडे लेबर नाही, लेबरच्या संघटना ज्या आहेत त्या कधीच असं म्हणणार नाहीत। आजपर्यंत जे लेबरच्या संघटना आहेत हे पंकजाताई मुंडेच्या लवादानी किंवा मुंडे साहेबाच्या लवादानी, त्याच्यानंतर पंकजाताईच्या लवादानी आणि सुरेश अण्णा धस हे याच्यामध्ये सक्रिय भाग घेतात। यावेळी आम्हाला लवाद नकोय, आम्हाला थेट संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करा अशी मागणी काही संघटनांनी केली। तुमचं काय म्हणणं आहे की लवाद पाहिजे का प्रतिनिधीशी चर्चा करायची? त्यांना फक्त याच्यामध्ये राजकारण आणायचंय, आम्हाला राजकारण करायचं नाही। आम्हाला आमच्या नेते म्हणून त्यांनी आमची बाजू मांडतात, त्या लवाद असावा किंवा नसावा हा भाग नाही, नेते म्हणून आमची बाजू, मजुराचे नेते आहेत त्या, म्हणून ते आमची बाजू प्रकटने पुढे साखर संघा पुढे मांडतात आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी 2 रुपये वाढ भेटती, म्हणून आमचं म्हणणं त्या याच्यामध्ये असावं। पंकजाताईंसोबत तुमची काही चर्चा झाली? पंकजाताई कधी येणार आहेत आंदोलनात, कधी सक्रिय होतील, सहभाग कधी येतील? 5 तारखेपर्यंत जर त्यांनी आमचं नाही मिटवलं, त्यांच्या बैठक नाही लावली, बैठकीत निर्णय नाही झाला तर 6 तारखेपासून आम्ही हे सगळे महाराष्ट्रातले कारखाने फिरून पंकजाताई आमच्या बरोबर राहतील, सुरेश अण्णा धस आमच्या बरोबर राहतील आणि पूर्ण महाराष्ट्रभर फिरून आम्ही कारखाने बंद पाडणार। उद्याची बैठक होते, मग त्यात उपस्थित राहणार का तुम्ही किंवा तुमची काय भूमिका आहे उद्याच्या बैठकीवर? उद्याची बैठक जर बोलवली तर आम्ही उपस्थित राहणारच ना, बैठकीला आम्हाला बोलवलं तर उपस्थित राहणारच आहेत। शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत? हो, मग आमचे सुद्धा आम्ही सगळे उपस्थित राहणार ना बैठक। हो, येतात ना, त्यांना बोलवलं येणार ना, त्या बोलवलं।